स्वामी समर्थ मंडळी, नुकतंच आपल्याशी दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सप्ताह पार पडला. त्यामध्ये भरपूर सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला सामूहिक पद्धतीने. बघायला गेले तर भारत आणि भारताबाहेर टोटल करायला गेले तर 55 लाख सेवेकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि पुण्य प्राप्त करून घेतलं आहे आणि पारायण सुद्धा संपूर्ण केलं आहे. पण आता मंडळींनो, हे तर झालं आपले सामूहिक पद्धतीचे सेवेकरी 55 लाख, पण स्वगृही ज्यांनी पारायण केलं एकट्याने त्यांची संख्या तर वेगळीच आहे. पण आता खूप जणांना या दत्त जयंती सप्ताहामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला जमलं नाही, पण त्यांची इच्छा आहे की दत्त जयंतीनंतर आम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरामध्ये करायचं आहे. पण आम्ही ते केव्हा करावं, सुरुवात केव्हा करावी, समाप्ती केव्हा करावी, आणि सोबतच त्याच्यामध्ये आम्हाला अजून काही नियम अटी आहेत का, सोबतच जर त्या 7 दिवसाच्या काळामध्ये जर आम्हाला सुतक, विटाळ आणि मासिक धर्म जर आला तर आम्ही ते पारायण तिथेच थांबावं का, भरपूर असे प्रश्न आहेत. आणि सोबतच 7 दिवस जी पूजा मांडणी आम्ही पारायणामध्ये करतो पोथीची किंवा दत्त महाराज किंवा स्वामींच्या मूर्तीची, तर ती त्या 7 दिवसामध्ये आम्ही स्वामींना तिथून हलवावं का, त्यांना रोज स्नान घालावं का, याबद्दल भरपूर असे प्रश्न मला विचारले गेले आहेत. त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवाच्या व्हिजिट करा. त्याचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.